मी माझ्या संपूर्ण शालेय जीवनात शाळेमध्ये कधी वक्तृत्व स्पर्धेमध्ये कधी मी भागच नाही घेतला. भीती वाटायची, बोलायला भीती वाटायची, लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं, आणि जे बोलू शकतात त्यांच्याबद्दल मला प्रचंड कुतूहल वाटायचं. माझ्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच, परंतु मी श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयीजी असे अनेक मी वक्ते मी अत्यंत जवळून पाहिले, त्यांची भाषणं जवळून पाहिली, ऐकली. पण हे लहानपणापासून बघत असताना मी कधीतरी बोलेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझा बोलण्याचा किस्सा जर तुम्ही ऐकाल तुम्ही थक्क व्हाल. मला असं वाटतं ही 1991 किंवा 92 सालची, 91 असेल मला असं वाटतं, 91 सालची गोष्ट असेल, 92 असेल. माननीय बाळासाहेबांनी काहीतरी त्यावेळेला पाकिस्तानची टीम ही भारतामध्ये येऊ देणार नाही, त्यांना खेळू दिलं जाणार नाही असं सांगितलं, आणि त्याच्यानंतर ते पाकिस्तानची टीम त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला. हे दसऱ्याच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये बाळासाहेब बोलले आणि त्यांनी तो दौरा रद्द केला. रद्द केल्यावरती मी बाळासाहेबांना म्हणालो की आता त्यांनी रद्द केलाय, म्हटलं हा तर आपला विजय आहे, याच्यावरती एक विजयी मेळावा करावा आपण. मला बोलले चांगली कल्पना आहे. मी म्हटलं मी बाकी सगळं तिकडे ते असा एक जवळपास 40-50 फुटी एक पाकिस्तानी सगळा चांद तारा वगैरे अशा गोष्टी असलेला एक पाकिस्तानचा रावण तयार केला होता, त्यात फटाके भरले होते, काय वाटेल ते केलं होतं. आणि आता तो कार्यक्रम झाला पाहिजे, तिकडे सभा सगळं संपूर्ण शिवाजी पार्क शिवतीर्थ संपूर्ण भरलं होतं. आणि मी तेवढाच फक्त काही गोष्टी केल्या होत्या. व्यासपीठावरती बसलो होतो, माझ्या बाजूला बाळासाहेब बसले होते, बाकी सगळे त्यावेळेचे नेते होते. आणि मी बसलो असताना माननीय बाळासाहेबांनी मला असं विचारलं, तू बोलणार आहेस ना? आम्ही आरेतुरेमध्ये बोलायचो. मी म्हटलं की तू काहीतरी बोलू नकोस. म्हटलं मी आता इथून व्यासपीठावर निघून जाईन. म्हटलं नाही तुला आज बोललं पाहिजे. मी म्हटलं मी आत्ताच्या आत्ता निघून जाईन व्यासपीठावरनं. हे सगळं घाबरून सुरू होतं माझं. आणि मला बोलले आता 2 मिनिटांनंतर कोणाचं तरी भाषण सुरू असताना मला 2 मिनिटांनी मला बोलले, तू बोलतोयस का मी जाऊन जाहीर करू? इतक्या लोकांसमोरचं माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी शिवतीर्थावरती दिलं. घरी आल्यावर पहिला लेंगा चेक केला. तोपर्यंत माझी हिंमतच नव्हती कधी बोलायची. मी कधी बोलू शकेन, भाषण करू शकेन याच्यावरती माझा कधी विश्वासच नव्हता.